हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कन्व्हिन्स्ड ऑफ ॲज हॅव्हिंग नो नेम, इट इज द ओरिजिनेटर ऑफ हेवन अँड अर्थ. द नेम्ड इज द मदर ऑफ थिंग्स. चकवणारा तो अनाम स्वर्ग आणि पृथ्वीचा जनक आहे. नामधारी सर्व वस्तू जगताची जननी आहे. अनाम चकविणारा आहे. लहान मुले लपंडाव खेळताना राज्य कोणी घ्यायचे ते ठरवण्यासाठी प्रथम चकतात. जो इतरांपेक्षा हात उलटसुलट वेगळे करील तो चोर होतो आणि राज्य घेण्यापासून सुटतो. शेवटी तसे न करणारा जो उरतो त्याच्यावर राज्य येते. येथेही चकवा आहे. खेळात का होईना, परंतु राजा होण्यापेक्षा चोर व्हायला सर्वजण आतुर असतात. जादूगार सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या डोळ्यात देखत रिकाम्या पोतडीतून अनेक वस्तू बाहेर काढतो. अशावेळी जादूगार प्रेक्षकांना चकवतो. मला युरोपमध्ये एतद्देशीय म्हणजे अहिंदुस्थानी, हिंदी, संस्कृत आणि चक्क मराठी बोलणारे भेटले. तेव्हा मी चकवला गेलो. मराठी हिंदी ठीक होते, परंतु मला संस्कृत किंचित समजत असले तरी बोलता येत नाही. या चकव्याची त्यावेळी मलाही लाज वाटली. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक अनपेक्षित जर एखाद्याकडून प्रत्यक्ष पाहत असूनही विश्वास बसणार नाही अशी गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळाली तर आपण चकतो आणि चक्रावूनही जातो. हे असे कसे, एवढाच प्रश्न आपल्याला पडतो. तो अनाम परमात्मा आपल्याला असाच चकवतो. परमात्मा म्हणजे परमचैतन्य, परम ऊर्जा असून तो सूक्ष्मातीत सूक्ष्म, अकर्मा, अदृश्य, अरूप, निराकार, प्रशांत, मौन आहे. असे असताना त्याच्या या वरील वर्णनाच्या बरोबर विरुद्ध त्याच्या या वर्णनाला न शोभणारे असे घडते. तेथे न भूतो न भविष्यती असा महाविस्फोट आणि महाध्वनी होतो. त्यामधून दृश्य, रूपवान, आकार असलेले जगद्व्याळ विश्व आणि त्यात जड वस्तू जगत निर्माण होते. परमात्मा तो अनाम अशा प्रकारे आपल्याला चकवतो. आपला विश्वास बसणार नाही असे त्याच्यात घडते. मौनामधून, प्रशांतामधून विस्फोट होतो, महाध्वनी होतो. त्या ध्वनीमुळे, त्या ध्वनीप्रमाणे तो अनाम ओम असे अद्भुत नाव धारण करतो. सूक्ष्मातीत सूक्ष्म परमात्मा जड वस्तू जगत निर्माण करतो. अकर्मा विश्वनिर्मितीचे कर्म करतो. अदृश्य दृश्य होते. अरूप रूपवान होतो. निराकार आकार धारण करतो. अदृश्य, अरूप, निराकार असा परमात्मा दृश्य, रूपवान, आकारमान असे विश्व आणि त्यात तसेच वस्तू जगत निर्माण करतो. अशा प्रकारे परमात्मा आपल्याला चकवतो. आपण चक्रावून जातो. परमात्म्याच्या राज्यात परस्पर विरुद्ध गोष्टी घडतात. अदृश्य सूक्ष्म अशा दोन वायूंच्या संयोगातून हवेतून द्रवरूप जड असे पाणी निर्माण होते. हवेतल्या हवेत किडे तयार होतात. एका इवल्याशा बीजामधून एक महाकाय वृक्ष उभारी घेतो. ही यादी खूप प्रदीर्घ आहे. मला खात्री आहे की जर परमात्मा भेटला आणि त्याला आपण याबद्दल छेडले तर तो अशरीरी कानावर हात ठेवून म्हणेल, छे छे, मी कोठे काय करतो. हे सर्व माझ्यात होत असले तर मला त्याचा पत्ताही नाही. सा विरक्ता. अनाम स्वर्ग पृथ्वीचा जनक. लाओत्से सांगतो की तो अनाम स्वर्ग आणि पृथ्वीचा जनक आहे. लाओत्सेने ताओ तत्वे सांगून 3,500 वर्षे होऊन गेली आहेत. यास्तव त्या काळामध्ये स्वर्ग आणि पृथ्वी याचा अर्थ जो प्रचलित होता त्याप्रमाणे येथे अर्थ घ्यावा लागतो. हे सूत्र समजण्यासाठी येथे त्या काळाला अनुरूप लाओत्सेला जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ समजावून लक्षात घ्यायचा आहे. तरच हे ताओतत्व योग्य प्रकारे समजेल. येथे लाओत्सेने या जगद्व्याळाचे, विश्वाचे, परमात्म्याच्या देखरेखीखाली 2 प्रमुख भाग केले आहेत. स्वर्ग आणि पृथ्वी. स्वर्ग म्हणजे परमचैतन्य आणि पृथ्वी म्हणजे पदार्थ, विश्वासह जड वस्तू जगत.
हे दोन भाग त्या परमात्म्यामधून झाले आहेत. याचा अर्थ या दोहोहून परमात्मा, तो अनाम, तो निर्माण करता काहीतरी निराळाच आहे, जसा आहे तसाच अबाधित आहे. ज्या अर्थी त्या परमचैतन्यामधून सूक्ष्म आणि जड निर्माण झाले आहे, त्या अर्थी ही दोन परस्पर विरुद्ध असूनही एकमेकांना जोडलेली आहेत. ती कधीही भिन्न नव्हती, नाहीत आणि असणारही नाहीत. ती एकरूपच आहेत. केवळ भिन्न गुणधर्मामुळे ती भिन्न दिसत आहेत, वाटत आहेत, जाणवत आहेत. परंतु जर सखोल विचार केला तर ती एकच एक आहेत हे स्पष्ट होते. याचे मूलभूत कारण असे की ती दोन एकाच एकामधून निर्माण झालेली आहेत. जर ती मागे मागे आपल्या निर्माणात विलीन व्हायला सरकू लागली, जाऊ लागली, तर ती शेवटी परमचैतन्याला जाऊन मिळतील. त्यावेळी प्रवासात एक वेळ अशी असेल की ती एकरूप होतील. तसे व्हावेच लागेल. एरवी ती त्या निर्माणात एकरूप होणे शक्य नाही. तसेच एरवी ती त्या एकाच एक निर्माणातून निर्माण होणेही शक्य नाही. लाओत्से सांगत आहे की असे झालेले नाही की अमधून ब निर्माण झाले आणि येथे ब्रह्मांड अ आणि ब अशा दोन भागात विभागले गेले. नाही, असे झालेले नाही. येथे अमधून ब आणि क असे दोन भाग निर्माण झाले आहेत. यामुळे अ हा नेहमीच ब आणि क पेक्षा निराळा राहिला आहे. अ हेच ब्रह्मांड आहे. त्यात सूक्ष्म जड असे दोन भाग झाले. त्यामुळे प्रलयाचे वेळी हे दोन भाग ब आणि क त्या अमध्ये विलीन होतील. अ हा सदा सर्वदा त्रिकाला बाधित आहे. तोच अनाम या सर्वाला कारणीभूत आहे. यामुळे परमचैतन्यापेक्षा येथील या विश्वातील चैतन्य त्याचाच अंश, परंतु भिन्न अस्तित्व दाखवून आहे. ते चैतन्य जेव्हा स्वतःभोवती जडदेह धारण करते, तेव्हा ते परमचैतन्यापेक्षा स्वतःचा, त्याच परमचैतन्याचाच एक अंश म्हणून निराळा आब राखून आहे. त्यामुळे आत्मा परमात्मा किंवा अंशात्मक आत्मा आणि परम आत्मा असे आपण निराळे शब्द वापरतो. शेवटी ती दोन्ही एकच एक आहेत हे सत्य आहे. हरि ओम.